स्ट्रॉंग इन्स्टंट ऊर्जा चांगल्या दिशेत वापरण्यास मदत करतात। यासाठी मेडिटेशन आणि प्राणायाम करावं। रोज 10 ते 20 मिनिटं डीप ब्रीदिंग करावं किंवा विपश्यना करावी। विशेषतः अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम करावं। यामुळे राग आणि रिॲक्शन कमी होतात। शिवाय रागावर कंट्रोल करा। निर्णय घेताना 10 ते 30 सेकंद थांबा। एवढंच नाही तर हनुमान चालीसा किंवा हनुमान मंत्राचा जप करू शकता। रोज सकाळी 11 किंवा संध्याकाळी 7 वाजता 11, 21, 108 वेळा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करावा किंवा हनुमान चालीसाचं पठण करावं। हे राक्षस गणाच्या तीव्रतेला संरक्षण आणि शिस्त देतं। या व्यतिरिक्त शिव उपासना करू शकता। राक्षस गणासाठी ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा खूप फायदा होतो। या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा। एवढंच नाही तर शनिवारी उपाय करावे। शनिदेवाला तेल, तीळ, गुळ अर्पण करावे। गरजू व्यक्तींना काळे कपडे, उडीद, तेल दान करावं। हे निगेटिव्हिटी कमी करतं। याचबरोबर आपण सोमवारी भगवान शिवासाठी किंवा शनिवारी भगवान हनुमंतासाठी किंवा शनिदेवासाठी उपवास ठेवावा। याचबरोबर काही व्यायाम करणं, निसर्गात चालणं हे सुद्धा तुम्हाला खूप फायदा देऊ शकतं। हे जे उपाय आहेत ती तीव्र ऊर्जा बर्न करते। आता गण दोष निवारणासाठी काही पारंपरिक उपाय आहेत, जसं विवाह कुंडली दोषासाठी जर कुंडली मिलनात गण दोष असेल तर काही उपाय ज्योतिषी सुचवतात, जसे महामृत्युंजय मंत्राचा 21,000, 51,000 किंवा 1,25,000 असा जप करावा। यासाठी तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शनही घेऊ शकता। हे सर्व दोषांसाठी प्रभावी मानलं गेलंय। एवढंच नाही तर शिव किंवा हनुमान मंदिरात यासाठी विशेष पूजा केली जाते। ही पूजा लग्नापूर्वी करतात। याला गणदोष निवारण पूजा असं म्हटलं जातं। अन्न, वस्त्र, काळे तीळ, उडीद, तेल, काळे कपडे गरजू ब्राह्मणांना, गरजू व्यक्तींना विशेषतः शनिवारी आणि सोमवारी दान करण्यास सांगितले जातात। एवढंच नाही तर सोमवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी शिवलिंगाला जल, तीळ, गुळ अशा मिश्रणाने अभिषेक करावा। मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी। जर इतर ग्रहही प्रभावित असतील तर पूर्ण नवग्रह पूजा करू शकता। यासाठी सुद्धा तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं। आता महत्वाची गोष्ट, राक्षसगण अधिक राक्षसगण हे उत्तम गुण जोडतात। राक्षसगण अधिक मनुष्यगण म्हणजे मध्यम गुण जोडतात। राक्षसगण आणि देवगण हे कमी गुण जोडतात। यात उपायाची आवश्यकता असते। पण आजकाल अनेक तज्ञ सांगतात की गणदोष फक्त एक भाग आहे। पूर्ण कुंडली हे मून साइन, मंगळ, शुक्र, 7वे घर, व्यक्तिमत्व किंवा दोघांचे प्रयत्न, समजूत ही जास्त महत्वाची असते। अनेक यशस्वी जोडपी ही गण दोष असूनही सुखी आहेत। जर तुमचा गण राक्षस असेल तर स्वतःला वाईट समजू नका। तुम्ही शक्तिशाली योद्धा प्रकारचे आहात। ही शक्ती